मिडविकेटला आणि मिळेल एक धाव. संघाची धावसंख्या 1 वर. समाधान आणि षटकार आला. धाव बघूया. धावा झाल्या 7. 7 फनान. समाधान, सोमनाथ ठाकूर आणि ज्ञानेश्वर ठाकूर. चला मिस्टर समाधान पाटील. ओहो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा कमबॅक. डॉट डिलिव्हरी डॉट बॉल. संघाची धावसंख्या 7 वर. वायबी पाटील यांचा हा 60वा वाढदिवस. डायमंड जुबिली. हॅपी बर्थडे. हिरक महोत्सव. आणि हे दमदार टायमिंग मिळते. 4 धावा. यस सुपर स्ट्रोक आणि संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. 11 वर बिनबाद. 11 11 फनान. पहिल्या 4 चेंडूमध्ये 11 धावा बघूया. सोमनाथ ठाकूर इज बॅटिंग ऑन 7 आणि ज्ञानेश्वर ठाकूर इज बॅटिंग ऑन 4 रन्स. धावा झाले 11 वर. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग हलप्या त्यानं पुश केला. टॅप केला. चेंडू बदललाय. पुन्हा एकदा 2 धाव मिळतील. चांगलं रनिंग मध्ये विकेट आणि पुन्हा 3री धाव. टोटल स्कोर इज 13 रन्स. 4 षटकाचा सामना असेल. विन्ने विरुद्ध बोरखार. चिंगो 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 चिंगो. मानगाव रिटर्न. सागर पाटील यांचा पोपट आणि बाबूशाहचा कबूतर. खरं म्हणजे यांच्या दोघांच्या हाताने एक एक पिंजरा द्यायला पाहिजे. चला सर नेक्स्ट मॅच जासई संघाचे कॅप्टन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सुरुंगपाडा संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी यावं. खंडोबा जासई आणि सुरुंगपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन. येस रेग्युलर मधली ही दुसरी मॅच. अतिशय दमदार आयोजन. धाकटे जुई म्हटले. ओहो यस आउटसाइड द बॅकफुटला गेला. हो चांगलं टायमिंग आणि हा जबरदस्त चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी आणि हा पहिला धक्का. तर थँक्यू डीजे. इथे किशोर केनी साहेब शिवसेनेचे दमदार नेतृत्व यांचा सन्मान आपण करूया. मी विनंती करतो त्यांचा सन्मान करण्यासाठी. येस बॅकफुटला गेला होता. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू होता. एक जबरदस्त झेल आणि धक्का बसेल पहिला. ज्ञानेश्वर ठाकूर बाद झाला आणि हा पहिल्या विकेटचा बदम. पहिला गडी गरज बोरखार. तर हेमंत या ठिकाणी घरत यांच्या शुभ हस्ते किशोर केनी साहेबांचा इथे सन्मान. धन्यवाद. अरे काय असे रडणं चालू आहे मला समजत नाही. त्याला मग जेव्हा पोरगी जाणार तुझी सासरी तेव्हा किती रडणार मग. कसलं दुःख झालंय. इराण इराकचं युद्ध चाललंय का काय. बाबूशाह हा हे इनामपुरीचा आहे. हा खरा बाबूशाह आहे ना. हा अमिताभला भारी पडेल एवढा भारी ऍक्टर. त्याचं प्रेम आहे. हे जुने यस यस खर यस. चला पहिलं षटक संपूर्ण. संघाची धावसंख्या 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क पर तयार. संघाचा दुसरा मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. बघा 15 मिनिटांमध्ये तुमची बरोबर 3 षटकं कंप्लीट 3 षटकं कंप्लीट झाली पाहिजे आणि 20 मिनिटांमध्ये ही इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. 4 ओव्हरची बऱ्याच खरं म्हणजे ही तुम्हाला 3 षटकांनी दिली होती परंतु तुमचा FSI वाढवून दिला नाही. बरोबर की नाही. कारण 3चं 4 केला FSI शेडकोचे परमिशन. म्हणून तुम्हाला मुभाय जरा लवकर करा. स्पीडअप करा. बॉलिंग मार्क पर तयार. नवीन गोलंदाज दीपक पाटील. यस कधी कधी अंपायर यस राईट आर्म हो द विकेट तयार. ओहो यस पुन्हा एकदा जबरदस्त पटका. अप्रतिम डिलिव्हरी आणि हा गेला दमदार सिक्सर. व्हॉट अ शॉट. ग्लोरियस स्ट्रोक. चार्मिंग स्ट्रोक आणि हा दमदार सिक्सर. सोमनाथ हो येस पुन्हा एकदा खोदून काढला. चेंडू गेलाय मिड ऑफच्या वरून. मिळेल फक्त 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल
20वर 20 रन्स तर- सुस्थितीमध्ये आहे. संदीप पाटील साहेब पागोटे यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मयूर सिक्युरिटी फोर्सचे सर्व मयूरभाई मात्रे यावं, रियानी एंटरप्राइजेस नाभेकाडी, शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड, दमदार स्पर्धा पाहिली संजय शेठ, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. येस 70,000चं पॅकेज. येस नाही अप्रतिम डिलिव्हरी, हॉट बॉलिंग, जबरदस्त कमबॅक, पुनरावगमन आउटसाइड द ऑफ फलंदाजाला संबंधाला भेट झालाय. डॉट डिलिव्हरी संघाची धावसंख्या 20वर पहिल्या षटकात धावाले 13 धावा. नंतर मात्र सोमनाथ ठाकूर यांची 4 चेंडूमध्ये 14 धावांची अतिशय चांगली उपयुक्त कॉली हिसफुल इनिंग. अहो यस पुन्हा एकदा बेहतरीन स्ट्रोक आणि हा त्याला चकून रंगार दिला. 4 धावा. इथे सुपर टायमिंग. साहेब पागोटे यावा, आपला इथे सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. संदीप पाटील साहेब पागोटे यावं, आपला यथोचित सन्मान केला जाईल. यस येस पुन्हा एकदा लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा पुन्हा अगेन देयर शुड बी 4 रन्स. जबरदस्त टायमिंग, बेहतरीन स्ट्रोक, टायमिंग शुड बी एक्सलंट, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. संघाचा टोटल स्कोर झालाय 24. आपण पाहू शकाल बोरकार गावचे उद्योजक सन्माननीय वैभव शेठ डाकी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. वैभव शेठ यावं, आपलं या स्पर्धेच्या वतीने A1 जोडी संदीप शेठ पाटील आणि सुमित शेठ पाटील. जर सिरियल नंबर मिळाले असते ना तर ती घेण्याची ताकद A1 जोडीमध्ये. संदीप शेठ पाटील आणि सुमित शेठ पाटील यांच्या वतीने वैभव शेठ डाकी उद्योजक बोरकार यावं, आपलं सहर्ष स्वागत. येस पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 17 धावा, म्हणजे 12 चेंडूमध्ये 30 धावांची जबरदस्त इनिंग आणि प्रति षटकामध्ये 15 धावांचं इक्वेशन. बाबूसाहेब रॉकस्टार प्रवीण गायकर, ताऱ्याचा तारा सुपरस्टार आणि अतिशय अभ्यासू समालोचक आमचे रोशन पाटील. यस ऑलराऊंडर. खरं म्हणजे त्यांची जी स्पर्धा होती आम्हाला ते चुकीचं लोकेशन वाटलं. चला राणा स्पीडअप करा प्लीज. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल विंदने ग्रुप ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्माननीय रोशन डाकी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत. यस निलेश पाटील बॉलिंग मार्क होता. या संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदावर. 4 षटकांचा सामना असेल. बोरकर आणि विंदने. उरण तालुक्यामध्ये 2 40+ 10 संघ, एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. निलेश पाटील पहिला चेंडू राईट आर्म होते विकेट. ओहो हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला निघून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिळतील माटे शिमा रेषेलग झाला चौकार. 9 रन्स. शिमा अतिशय चांगलं फिल्डिंग. 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झाला 32. 3 धावा मिळतील 33. सुस्थितीमध्ये संघ आहे बोरकर. निलेश पाटील जाऊ द्या, नाहीतरी हा चॅरिटी सामना आहे. नाही होत बघा, हा ट्रॉफी आहे. पण वाय.बी. पाटील उदंड आयुष्य लाभो, जीवित शरद शतम, अभिष्ट चिंतन, वय वर्ष 60, डायमंड जुबिली, हिरक महोत्सव. तर रायरा महोदय विकेट. ओहो यस पुन्हा एकदा चाबुक शॉट, जबरदस्त टायमिंग, सीमा रेषे बाहेर मिळतील. यस समय सूचक समयबद्ध फटका. शॉट सिलेक्शन इज एक्सलंट, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, टोटल स्कोर इज 37. भूपेंद्र आणि सोमनाथ ठाकूर अशी ही जबरदस्त जोडी. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. संघाची धावसंख्या 37 रन्स. सुस्थितीमध्ये दमदार धावसंख्या, कमाल धावसंख्या, धावांचा डोळारा, धावांची गंगा दिली, धावांची गटार गंगा. बॉलिंग मार्क होता यार. ओ हो शॉट.
काय जबरदस्त टायमिंग, अजूनही बघा स्टॅमिना आहे, ताकद आहे अजून, म्हणून माझा 4 ठेवा. यस 40 धावा झाल्या, 43 रन्स, दमदार संख्या. आणि सगळे जुने हॉलमार्कचे दागिने आहेत, बरोबर की नाही, सगळी सागाची लाकडं आहेत, कसाही रंदा मारा. ज्याने MRI चालू केलं क्रिकेट, नाही आता 2-3 मॅचनंतर थकतात, लगेच जमिनीवर लोळून घेतात. बघा वायपी पडे, बरोबर की नाही. चला बॉलिंग मार्क होता यात. षटक क्रमांक अगेन दॅट शुड बी निलेश पाटील. ओहो येस आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा, 1 धावेचा निर्वाळा, 1 धावेचं प्रतिपादन. पहिले अवंतर पहिले एक्स्ट्रा टोटल स्कोर इज 44. अतिशय कमाल धावसंख्या. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 17 धावा आणि तिसरं षटक प्रगतीपदार निलेश पाटील. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला ओव्हरपिच चेंडू होता. पुन्हा एकदा सीमा रेषे लगत 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. येस नॉन स्ट्रायकरला फलंदाज. 3 धावा झाल्या. काय रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त तालमेल. टोटल स्कोर इज 47. अजूनही बॉल बाकी आहेत तब्बल 2 आणि त्याच्यानंतर 1 षटक, म्हणजे जवळजवळ 8 बॉल बाकी आहेत. 47. अतिशय दमदार स्कोरात रायगडमध्ये ज्यांना बरीच मागणी असते असे कांचन पालकर. आणि हा यस आउटसाइड इलेक्ट्रिक होता, हुक करायचा होता. आणि 1+1 2 धावा मिळतील. वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा, थोडासा फरकडला होता. टोटल स्कोर झाला म्हटलं 49. ओनली 1 रन्स रिक्वायर फॉर 50. अतिशय दमदार आयोजन. मगाशी बाबूशांचा जो स्क्रीनवर आम्ही बघितला, रडण्याचा जो मुसमुसून रडला, हमसून. आणि हा यस पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सीमा रेषे लगत अफलातून फिल्डिंग. मिळेल 1 धाव आणि संघाची अर्धा शतक 50. काय जबरदस्त बॅटिंग, वादळी फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी. आणि सोमनाथ ठाकूर 17 धावांची मॅरेथॉन इनिंग. भूपेंद्र डाके पुन्हा एकदा चेंडू गेला डॉट बॉल. आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात. राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर. डेथ ओव्हर शेवटचा गोलंदाज असेल. बोरकर आणि विंदने 2 बलाढ्य टीम आमने सामने. 40+ ही मॅच. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in म्हटते उरण प्रेमीचे तुम्हीच होते ना, ती दुसरी होती का धरणा. अच्छा नाही म्हणते वाकलन वाल ना. यस वाकलन. हे तर मात्रेचे गाववाले आहेत. नाही ना बाबा. अच्छा यस. तर चला नेक्स्ट मॅच खंडोबा 11 जासई आणि त्यांना फाईट करायला मैदानावरती, तो म्हणजेच सुरुंगपाडा दोन्ही कॅप्टन यावं. या ठिकाणी आनंद मात्रे साहेब खऱ्या अर्थानं स्पर्धेसाठी आपण दमदार योगदान दिलात. आणि या स्पर्धेतून थोडीशी रजा घेत असताना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आनंदबाई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या शेवटचा गोलंदाज वसंत नवाले. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू निघून गेला. पुन्हा सीमारेषेला चांगलं फिल्डिंग. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 51. शेवटचं षटक वसंत यांच्या पठाळीमधलं अंतिम अखेरचं शेवटचं षटक. तर सर या ठिकाणी आपण पाहू शकाल जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य आनंद मात्रे साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. प्रतीक्षा क्रेन सर्व्हिसचे सर्व उद्योजक नाविक आणि दीपक शेठ तांडेल साहेब यावं आणि त्यांचे सुपुत्र सर्वेश तांडेल साहेब देखील या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत असताना सहर्ष स्वागत. यस योगेश घरत, नादर पोपट, पहिला पारगाव, देन योगेश घरत, सेकंड पोपट म्हणजे पॅरट राघू. 4 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 55. 55 धावा. बोरकर संघाची ही मजबूत स्थिती. मरोई विंदरे चांगलं फिल्डिंग केलं. वास्तविक 4 धावा झाल्या असत्या. अजूनही बॉल बाकी आहेत. तर वसंत यांचे 5. GTC UTC PTC 24 लाईव्ह
आणि हा यस पुन्हा एकदा अकरावती लाईन भिरकावून दिलाय आणि हा शो व्हॉट अ कॅच सूर्यकुमार यादव स्टाईल बली नवाले जबरदस्त कॅच अफलातून झेल ट्रिमेंडस कॅच डीप बॅक कोस्कोइले बघा चांगला फटका चांगला दमदार होता आणि ज्यानं धावा कुठल्या तब्बल 21 धावांची युजफुल इनिंग प्लेड बाय मिस्टर सोमनाथ ठाकूर दमदार प्रदर्शन केलं आणि संघाचा आणि अच्छा बली आणि वसंत ट्विन्स येस बली याचा हा उत्तम झेल वसंत यांच्या गोलंदाजीवर अतिशय दमदार स्पर्धा अतिथी देवो भव गॉड इज गेस्ट धाकटी जोई म्हटलं की क्रिकेटची पंढरी क्रिकेटची काशी बऱ्याच स्पर्धा इथं होत असतात सुमित शेठ पाटील संदीप शेठ पाटील यांचं हे जबरदस्त योगदान एवन जोडी पुरस्कृत राजे छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 ही अंतिम रात्र काल्याचा दिवस आणि काल्याच्या दिवसात रॉकचा प्रवीण गायकर यांचं हे जबरदस्त सूत्रसंचलन माजी सरपंच रोशन डाके पुन्हा एकदा फटका हलवत घालण्याचा पुश केला टॅप केलाय आणि मिळेल फक्त 2 धावा मिळतील हेच चांगलं रनिंग मिनिट विकेट 2 धावांनी संघाची धावसंख्या बहरली संघाची धावसंख्या 55 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 55 57 57 रोशन पाटील बघा स्कोरिंग देखील अचूक आहे नाही कॉमेंट्री भेटली तरी अजून उजवा हात भक्कम आहे बरोबर एका हातात माईक एका हातात पेन हां डुएल डबल रोल नाही जाऊ द्या कांचनला आराम दिला तर तुमची सोय होईल बरोबर की नाही मग ते यजमान आहेत आणि मग तुम्ही सगळीकडे माहेर घर साहेब 1 गुंठा आता त्याच्या नावावर होणार आहे आता रॉकस्टारचा नाव आहे तो या आपला विचुंबा यानं दत्तक घेतलंय चला बॉलिंग मार्क होता यार बाबूशाला अख्खा महाराष्ट्रानं दत्तक घेतलंय बाबूशाह जरी नरकामध्ये गेला किंवा स्वर्गामध्ये गेला तिथं देखील कॉमेंट्री करणार इंद्र देखील खुश होणार याशिवाय 33 कोटी देव आणि धावा झाल्या 60 रन्स हो हो वायबी पाटील यांच्या ह्या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी ही दमदार मॅच आणि 60 धावा 60 रन्स क्या बात आहे बघा वायबी पाटील साहेब तुमचा 60वा वाढदिवस आणि धावा देखील योगायोगाने 60च झाल्यात म्हणजे आता 61 धावांचा यस हा दुग्ध शर्करा योग आहे कपिला षष्टीचा योग आहे खरं म्हणजे काहीतरी सेलिब्रेशन व्हायला पाहिजे नुसता केक कापून फायदा नाही बरोबर 15 धावांचा म्हणजे इक्वेशन म्हणजे षटका मागं जिंकण्यासाठी 15.25 म्हणजे 15.25 तर टॉस करूया खंडोबा 11 जासे त्यांना फाईट करायला मैदानावरती सुरुंगपाडा दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आणि टॉस करण्यासाठी आपण मान्यवरांना आमंत्रित करूया विशाल भाई या जासे आणि सुरुंग पाडा सुरुंग पाडा आणि जासई अशी ही नंतरची मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन चला वायबी पाटील तुम्हाला आता कसरत करावी लागेल प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आता प्रयत्न निकराचे प्रयत्न असतील 15.25 टार्गेट आहे 61 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 24 डिलिव्हरीज तर सुमित भाई यांच्या शुभ हस्ते टॉस करूया यामध्ये मॅच पूर्ण करूया प्रतीक 11 सुरुंगपाडा आणि खंडोबा जासई या दोन संघांमध्ये टॉस आपण करतात पहिल्या चांगला स्कोरिंग करते बिचारा राहू दे दुसरा सामना फ्रेश मॅच प्रतीक 11 सुरुंगपाडा आमचे मयूर म्हात्रे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं 5 ओव्हरची मॅच असेल आपण मॅच कंप्लीट करूया नंतर मयूरचे सुपुत्र देखील या ठिकाणी आलेत नंतर बाबूसा हिमांश म्हात्रे यांना आपण या ठिकाणी पाहत आहे बघा रॉकस्टार हे पहिले कारकून होते नंतर या पिंडामध्ये घुसले त्याच्या टॉस जिंकला या ठिकाणी छापा जासई संघ कॅप्टन निर्णय सांगा आम्हाला निर्णय इथेच तुम्हाला सांगायचा आहे 4 वाट्या 2 टॉस जिंकला कॅप्टन प्रथमतः निर्णय न्यू खंडोबा जासई संघ आपण या ठिकाणी पाहणार आहोत उरणच्या नगरीमध्ये आपण आलात आज धाकटी जुई क्रिकेटची पंढरी या परिसरातील आणि नंतर या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल आणि आमच्या एवन जोडीबद्दल काय सांगा येस आणि बघा हे कॉकटेल बघा कसं आहे आयोजन तर खूप चांगलं आहे आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद शुभेच्छा बेस्ट ऑफ लक यस दसरा सर येस धन्यवाद बघा हे जोडी बघा कशी एक एअरटेल वाले आणि व्हाईट निलेश पाटील आणि वसंत नवाले
Yeah, yes, Nilesh Patil is a danger man. सबसे कातिल निलेश पाटील. चला बळीया 61 धावांची गरज. पहिल्या चेंडूपासून आक्रमण, अटॅक. यस, अतिशय दमदार. खरं म्हणजे सर्वांनी ज्याने आपल्या हयातीमध्ये ज्याने क्रिकेट या बसा तर रामकृष्ण नवाले साहेब यावं. रामकृष्ण नवाले साहेब यावा. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. या इकडे आपला इथे सन्मान केला जाईल. मी सन्मान करून घ्या. हेमंत घरत आपणास विनंती करतो आपण यावं. आपल्या शुभ हस्ते रामकृष्ण नवाले साहेब विंदने यांचा रमा. इथे शुभ सन्मान आपण करावा. रमांगण सर या इकडे. रमांगण सर या. यस, उत्तम निवेदक आणि समालोचक. अच्छा यस, प्रस्तावना देणे गेला ज्यावेळी लेट होतात ते सुरुवात ते करतात ना, ते तसंच आहे बाबा. तर बघा फलंदाज बलिराम नवाले मैदानावरती पाहतो. जर त्याने सलग 3 षटकार ठोकले तर त्याच्यासाठी स्वप्नील जोशी यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक. Yes, yes, क्या स्वप्नील बात जोशी यांच्या वतीनं बलिराम नवालेसाठी. आणि जर स्वप्न पूर्ण झालं तर नक्कीच संपूर्ण रात्रभर मनसोक्त येथेच प्या. तर सुनील पाटील साहेब आणि निवास पाटील साहेब यांच्या वतीनं विंदने 40+ क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आल्या. त्यांचे मनापासून आभार. तसेच शक्ती शेठ बालकृष्ण मात्रे Yes, उपसरपंच. शेट, क्या बात आहे. ही देखील जोडी आहे, फक्त आम्हाला जोड नाही. चला या 61 डावांची गरज. पहिला गोलंदाज, पहिलं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क व तयार. गोलंदाजच्या पोहळ्यावर रॅम्बर उंबरट्यावर पहिल्या षटकाचा माग काढताना 40+ ही मॅच. 40+ तर बघा शक्ती म्हात्रे साहेब माजी सरपंच आणि त्यांच्या समेत त्यांचे बंधू उपसरपंच विद्यमान सन्माननीय मंगेश शेठ घरत साहेब यांच्या वतीने देखील खास करून बोरकर क्रिकेट संघाला आणि रोशन डाकी साहेब सरपंच आपणास आपल्या संघासाठी त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्या. ये धन्यवाद. येस, निलेश पाटील आणि बळीराम आणि गोलंदाज भारत डाकी संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगती पदावर. बोरखार विलेज एंड इकडे विंदने. बोरखार विंदने समोरासमोर. ये सुमित शेठ समोरची जे आपण छबी बघता बघूया. या स्पर्धेचे दमदार आयोजक आणि हा शिल्पकार फाउंडर ज्यांनी ही स्पर्धा एक जबरदस्त आयोजन आणि आजचा अंतिम वर्ष 3रं यश पर्व. पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही वेगळ्या फॉर्मेटमध्ये असेल. चला स्पीडअप करा प्लीज. पहिला चेंडू तयार. दुसरा चेंडू लेफ्ट आर्म. राहो हो यस, मॅजिकल स्पेल. गती आणि मती आता पुरेपूर वापर. बघा वेगावर नियंत्रण, परंतु टप्पा मात्र अचूक आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, जबरदस्त व्हरायटीज, वैविध्यपूर्ण मारा. आणि बघा फलंदाजांना कसं. तर बघा दिलीप घरत साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. माजी सरपंच सन्माननीय शक्ती शेठ म्हात्रे आणि त्यांच्या समवेत उपसरपंच मंगेशभाई घरत यांच्या वतीनं देखील या ठिकाणी वायबी काका वायबी पाटील साहेब आपणास देखील वाढदिवसाच्या त्यांच्या वतीनं शुभेच्छा आल्या. यस, आणि हा पहिला दमदार चौका. चांगलं टायमिंग. वय वर्ष 53. सगळे 40+ म्हणजे याने की 82 खिलाडी. आमचा आम्ही आय एम रनिंग 64. यस, आय एम कम्प्लिटेड अँड नाव आय एम पेन्शनर. निवृत्ती, सेवानिवृत्ती. 2 निवृत्ती असतात. एक रजो निवृत्ती, सेवानिवृत्ती. आता रजो निवृत्ती काय तुम्हाला बघा तुम्ही गुगलवर जाऊन, मी सांगणार नाहीत. चला 4 रन बिनबाद 4. बॉलिंग मार्क होता यार. प्रवीण गायक तुम्हाला समजलं का व्हॉट इज द मेंड बाय रजो निवृत्ती? भारत डाकी. तुम्हाला नंतर सांगतो. पडद्याच्या मागं 4 चौकात बोलता येत नाहीत ते. हो हो यस, अकरा लाईन खेळण्यात आपल्याला पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. नॉन शकला फलंदाज बाद आणि हा यस पहिल्या विकेटचा पतन आणि हा पहिला धक्का, पहिला गडी गारद. यस डीजे
फेकेचा बदान पहिला गडी घरत पहिल्या फेकेची गठडी वळली गेली घाशा गुंडाला गेला पहिल्या फेकेचा सुपडा साप प्रथम विकेट स्वाहा पहिल्या फेकेची एक्झिट वन डाऊनची एंट्री दीपक पाटील अच्छा अच्छा मोठे बंधू कोणाचे मोठे बंधू निलेश पाटील यांचे हे मोठे बंधू ओहो यस पुन्हा द ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग मिळवला जाईल एक धाव मिळेल 100 ज्यादा कुछ भी नाही टोटल स्कोर इज 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट अतिशय कमी धावसंख्या जुजबी वाजवी मामूली धावसंख्या जो अटॅक अपेक्षित होता त्या अटॅकाला कुठंतरी लगाम घातलाय काबूमध्ये धावसंख्या 61 धावांची गरज तुम्हाला अटॅक करावा लागेल आक्रमण करावं लागेल दे माय धरणी टाय काउंटर अटॅक इज रिक्वायर्ड फॉर यू 19 मध्ये 56 धावांची गरज आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण चांगलं टायमिंग आणि हा षटकार व्हॉट अ शॉट दीपक पाटील यांच्या पठाडीमधला हा दमदार स्ट्रोक व्हाईडिश मिडवेकीच्या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका बुलंद फटका चेंडू झाला दिशे नासा दॅट शुड बी 6 रन्स प्रत्येकीत लावलं होतं ना तर सर या ठिकाणी पाहू शकाल दमदार व्यक्तिमत्व अमर शेठ पाटील विंदने या व्यासपीठावरती आपली A1 जोडी संदीप शेठ आणि सुमित शेठ वाट पाहत आहेत यावं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो जे कोणी मान्यवर असतील प्लीज सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक असतील 18 मध्ये 50 धावांची गरज ज्या पहिल्या सामन्यामध्ये जे संपूर्ण भक्तिमय गीत ऐकलं इथं जर हे असते बंजारी असते ना बंगाली वगैरे त्यांना वाटलं सारे बरं इथं सत्यनारायणची पूजा आहे का काय नाही नाही त्यांना काय फक्त असे वाद्य ना त्यांना वाटतं पूजा आहे म्हणजे जेवणाची सोय आहे बरं की नाही हा महाप्रसाद यस 18 मध्ये 50 नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपदावर भूपेंद्र डाकी आणि हा पहिला चेंडू पुण्याचा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी 4 षटकांची मॅच असेल बघूया शो मॅच प्रदर्शनीय सामना चॅरिटी मॅच 2 बलाढ्य टीम दोन्हीही 40+ लिजेंड खेळाडूंचा हा भरणा असलेला हा जबरदस्त सामना 61 धावांची गरज भूपेंद्र डाके तयार जरा स्पीडअप करा प्लीज हो लेफ्ट आर्म राहून दे विकेट पुन्हा एकदा अचूक टप्पा पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग अटॅक भन्नाट मारा सुसाट मारा बेशूट मारा आणि टोटली टार्गेट कोलॅप्स झालाय काय जबरदस्त बॉलिंग अटॅक बॅट्समन दीपक आणि बलिराम यांना अक्षरशः थांबून ठेवलंय जागेवरच खेळून ठेवलंय इतकी जबरदस्त अफलातून गोलंदाजी आणि हा यस पुन्हा आक्रमण चेंडू हवेमध्ये जाईल हो चांगलं टायमिंग पॅरेलल सिक्सर फ्लॅट 6 समांतर फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा भन्नाट स्ट्रोक मॅग्निफिशियंट उत्तम फटका याला म्हणतात टायमिंग आणि हा यस पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू केलाय एक्स्ट्रा कव्हर आणि मिडॉमॅनच्या मधून वेगाने 2 धावात कंप्लीट करतील संघाची धावसंख्या 17 होईल असा जर अटॅक चालू ठेवला धावफलक घालता ठेवला 19 धावा यस अरुणजी गोरपेकर नारिवली गावून ही स्पर्धा ऑनलाईन बघतायत पुन्हा एकदा धन्यवाद देतो आपण या शुभेच्छा देत आहेत आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा फक्त मिळेल 1 धाव यस अतिशय चांगले फिल्डिंग अचूक थ्रो टोटल स्कोर इज 20 रन्स ऑन द स्कोर बोर्ड जिंकण्यासाठी म्हणजे 41 धावांची गरज धावा झाले 20 रन्स अजून माझे 41 धावांची गरज उर्वरित बॉल राहिले 13 39 म्हणजे 300चा स्ट्राईक रेट तुम्हाला चेस करावा लागेल हो बॅकफुटला गेला बॅकफुट पंच बघूयात पुन्हा जर चांगला टायमिंग चेंडू गेला सीमारेषे बाहेर
आयन. चला 12 बॉलमध्ये 37 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर 37 रन्स. म्हणजे प्रत्येक षटकामागं 8.5 धावांचे इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. टार्गेट थोडंसं नक्कीच कठीण असेल. तर रियानी एंटरप्राइजेस 11 नावेकाडी संघाचं देखील आगमन झालं. त्यांना फाईट करायला मला वाटतं साई संघ. याच्यानंतर होणारी मॅच न्यू खंडोबा 11 जासई विरुद्ध त्यांना फाईट करेल मैदानावरती, तो म्हणजेच सुरुंगपाडा. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. आमचे धीरज मुघल गोट्या यांचं या ठिकाणी आगमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. बॉलर कोण? रोशन डाके. क्या बात आहे, एकापेक्षा एक दर्जेदार ऑलराऊंड माजी सरपंच. आणि हा यस आहेत. आणि हा चेंडू पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला शेमारेषे बाहेर. घ्या चांगला टायमिंग. म्हणजे विद्यमान सरपंच, नॉट अ फॉर्मर. या संघाची धावसंख्या जिंकण्यासाठी पाहिजे 11 मध्ये 33 धावांची गरज. अतिशय जबरदस्त सामना, निकराची लढत. रोशन बॉलिंग मार्ग या षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. अतिशय दमदार स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली. क्रिकेटचा महासंग्राम. उरण तालुक्यामध्ये सर्वात लोकप्रिय, लोकांच्या पसंतीत उतरली, लोकग्रहास्तव ही भन्नाट स्पर्धा. A1 जोडी पुरस्कृत. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. 40 तुम्हाला विनंती करतो प्लीज. हे सोमनाथचे मात्र बघूया, कमी तिथे आम्ही. हे संपूर्ण जे आज या आहे ना स्टेज सांभाळतायत. आणि हा यस काही गरज नव्हती. एसट्या पूर्णपणे सोडल्या होत्या. खरं म्हणजे लेगच्या बाहेर मारायची गरज नव्हती. नॉट अ क्रिकेट. आणि बॉल राहिले 10 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 33 धावांची गरज. 3.30 एक्वायर ईच आणि एव्हरी डिलिव्हरी. 10 मध्ये 33. उत्तर कठीण होणारं आव्हान. राईट आर्म राहून दे, विकेट फुलटा. चेंडू पुन्हा एकदा चेंडूला मिड विकेटला. चांगलं फिल्डिंग आहे. ओनली 1 रन विल बी गेटिंग. टोटल स्कोर इज नवीन 40+ ज्ञानेश्वर ठाकूर. भिवंडीला किती 4 40+ आहेत. एका घरात 4 खोफ. बरोबर की नाही? यस 9 मध्ये 32 धावांची गरज. अजूनही अपडेट नाहीत आमच्याकडं. काय रोशन पाटील बघूया ज्याने सुरुवात करिअरची. आणि हा दमदार सिक्सर. व्हॉट अ शॉट. ग्लोरियस स्ट्रोक. वज्र टोळा, भीम टोळा, मुष्टी प्रहार, वज्र प्रहार. दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक्स. दीपक पाटील. जबरदस्त फलंदाजी यांनी 16 धावा, 2 सिक्सर, चौकार. काय उत्तुंग बॅटिंग केली. असा जर बॅटिंग अटॅक चालू झाला तर नक्कीच. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. बॉल राहिले 8 आणि पाहिजे 26 धावांची गरज. आणि हा पुन्हा एकदा म्हणजे चेंडू गेला हवेमध्ये असेल. अवाक्याच्या हो ग्रेट कॅच. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मयूर फोर्स सिक्युरिटीचे सर्व मयूरभाई यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. मॅच झाल्यानंतर नक्कीच ते आपल्या या ठिकाणी येतील. सोमनाथ भाई आपल्याला बोलत आहेत. यावं मयूरभाई, आपलं सहर्ष स्वागत. यस 7 मध्ये 26 धावांची गरज. आज मात्र रॉकस्टरचा आवाज मात्र खाली 5 ला लागला नाही. पंचम यस त्यांचे बंधू अख्खी बिरादरी इकडे आज 40+ मध्ये. हे बंधू एकाच कुटुंबातली सहकुटुंब सहपरिवार घराला टाळा ठोकून आले. 7 गेंदे राहिलेला शेवटचा अंतिम अखेरचा बॉल. 7 गेंदे कांती पाटील. छोटे बंधू, छोटे मोठे त्याच्यापेक्षा मोठे. वय वर्ष 53, वय वर्ष 60. अतिशय सिनियर खेळाडू. चला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. काही म्हणा कोणी सामना जिंका, पण मॅच मात्र रंगतदार झाली. कारण 40+ क्रिकेट आहे आणि ते पण नाईटचं आहे. आणि हा या सकाळ पुन्हा त्या चेंडूला मिड विकेटला. फक्त एक धाव मिळेल. राहिला शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा स्लॉग ओव्हर. डेथ ओव्हर 6 मध्ये करायच्यात 25 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूला चौकार. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असेल.
आज मात्र पूर्ण ड्रेस निशी आल्यात. चला सुरुंग पाडा आणि जासई ना झाला टॉस. जासई वन द टॉस. 5 षटकांचा सामना असेल आणि डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. युग पुरुष, युग प्रवर्तक, युगांडक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ही ट्रॉफीज आम्हाला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. राजांचा सन्मान. धर्मेंद्र पाटील गोलंदाज शेवटचं षटक घेऊन निघालाय बॉलिंग मार्कवर. धर्मेंद्र, बोरखार आणि विंदणे 2 बलाढ्य टीम. जर बलिराम नवाले यांनी हा सामना जिंकवला ना तर ड्रीम बॉईज खालचा पाडा यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं योगदान दिलं जाईल. क्या कुठला गाव आहे? ड्रिंक बॉईज. तर नायगावला एक आहे चोकोबार. चषक ठेवला तर चषक चोकोबार. नशीब तिथं मी समालोचन नव्हतो. चला स्वप्नातली हे 6 गेंदे 25 रन 6 चेंडू अंतिम आखेचा निर्वाणीचा निर्णायक षटक स्लॉग ओव्हर. जर सामना जिंकून दिला तर यस आणि कर्णाला चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मैत्री ग्रुप तारा आणि आयोजन आहेत बघूया. भारतीय जनता पार्टीचा युवा कार्यकर्ता आणि महेशजी बालदी साहेब यांचे कट्टर समर्थक निकटवर्तीय. तुम्हाला काही पोचायचं असेल तर यांचा तुम्ही मागोवा घ्या. आणि हा पहिला चेंडू आक्रमक करण्याचा प्रयत्न. ओहो ग्रेट कॅच पण झालेला ड्रॉप. जाऊ द्या कसाही हो गया. षटकार अडवला. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. बायला आले 5 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 24 धावांची गरज. 4 मध्ये 24 म्हणजे प्रत्येक चेंडूला पाहिजे षटकार. यस 5,000चा ड्रिंक बॉईज खालचा पाडा यांच्यातर्फे 5,000 कॅश प्राईज. जर सामना जिंकून दिला बलिराम भाऊ. प्रयत्न चालू आहे पण आता असं वाटत नाही जिंकतील. यस विजयाचे डोहाळे, विजयाचे चाहूल सध्या तरी. चला 3 मध्ये 23 20 3 मध्ये 20. साहित्रिक 18 जरी 3 षटकार मारले तरी. तर मातोश्री ऑटो गॅरेजचे सर्व हरीशभाई रसाल यांचं या ठिकाणी शुभागमन यावं आपलंही सहर्ष स्वागत. सगळे धंदेवाले आले आहेत. गॅरेजवाले, क्लिनिकवाले आणि इथं मात्र एक बऱ्याच चक्र्या नाहीत. काल चिरलेला भरपूर चक्र्या. हा जोरात. हो हो यस पुन्हा एकदा खोदून काढलाय. चेंडू गेलाय. चांगला फटका दमदार स्ट्रोक परंतु झालाय उशीर. हा अटॅक जर पहिल्या चेंडूपासून केला असता कदाचित या सामन्याचा निर्णय वेगळा लागला असता. राहिले बॉल 2 आणि धावा पाहिजे. जाऊ द्या शो मॅच आहे. सगळे मैत्रीपूर्ण लढले फ्रेंडशिप. बरं की नाही. कोणी जिंका कोणी हारा. हा बस यस आणि धावा झाल्या आणि हा विजय खरा म्हणजे हा 40+ आहे. चला आणि क्या बात आहे सर. काय फलंदाजी. शेवटचे 2 फटके अफलातून पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग केली. जरूर काही आपल्याला साऊथ आफ्रिकेचे कॅप्टन टेम्बा बहुमाची आठवण दिली. टेम्बा असे बहुमा. फटके मारलेत. यस खरं म्हणजे हा अभ्यास पहिल्यापासून करायला होता. सर मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाली. विंदने बोरकार एकाच ग्रामपंचायतीच्या या दोन्ही टीम आपण या ठिकाणी पाहिलात तर स्पर्धेचे आमचे दमदार FCD फॉर कॉर्नर डेव्हलपर्स वी मेक फ्युचर्स A1 सोडी सुमितभाई पाटील, संदीपभाई पाटील, सोमनाथभाई मात्रे, ॲडव्होकेट दीपक घरत साहेब, वर्षकेतू घरात, हेमंत घरात, मयूर पाटील, पीडम 11 धाकटीजुई, MMV धाकटीजुई आणि सिद्धिविनायक धाकटीजुई. Yes, सामन्याचा सामनावीर. यस सामनावीर यस मॅन ऑफ द मॅच. चला भूपेंद्र डाके या सामन्याचा हिरो ठरलाय. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी ज्यानं सामना आपल्या बाजूने झकविला. एक दमदार विजय. जेव्हा विजय कोणाचा असू द्या. बोरकार येणी हे विंदणे एकाच ग्रुप म्हणजे मग त्यांचा दरवाजा आणि यांची खिडकी समोरासमोर आहे. क्या बात आहे. बरोबर की नाही. दमदार फाईट. समस्त फाईट
या बाबू सहा. तर सन्माननीय मच्छिंद्र ठाकूर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष यांच्या वतीनं 11,111 रुपयाचं आम्हाला योगदान